मधील आजच्या रजनीमध्ये टोटल 8 मॅचेस होणार आहेत. 2 मॅचेस आतापर्यंत कव्हर झाल्यात. पहिल्या डेली वनच्या मॅचमध्ये जय मल्हार भाकरीचा पाडा विजयी झालाय. तर आजचा जो लॉट्स होता जिथे ग्रुप बी ला सुरुवात झाली तिथे पहिला सामना जिंकला तो शुभ्रा 11 श्री गणेश पिंपलोली. आणि आजच्या लॉट्समध्ये दुसरा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अंतरा नीट बॅटिंग करेल आणि त्यांच्या विरोधात गोलंदाजी असेल ती मात्र दामत बी या संघाची. अतिशय दिमागदार आयोजन आपण पाहतो शिवशाही ग्रुप कोल्हारे यांच्या वतीने या भव्य दिव्य नाईट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलंय. कार्यसम्राट सरपंच महेश विर्ले यांच्या नावाने उभारलेली स्पर्धा सरपंच चषक आणि पहिली रात्र. आज कोणता संघ टॉप 5 मध्ये पोहोचणार? बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी तुम्हाला आकर्षक सायकल इथे बघायला मिळतीये. बेस्ट फिल्डरसाठी आकर्षक कूलर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV, एक स्मार्ट LED TV प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी सरपंच चषकामध्ये असेल. आणि दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. एका बाजूला दामत बी हा बॉलिंग करेल तर दुसऱ्या बाजूला बॅटिंगची सुरुवात आंथ्राड नीड 11 या टीमची. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. मॅचला एकीकडे सुरुवात जरूर झाली. मी पिंपलोली टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती आणि त्याच समेत प्रेमचंदू सोनावले आपण सुद्धा व्यासपीठावरती या. पिंपलोली टीमचे कॅप्टन आणि प्रेमचंदू सोनावले आपण व्यासपीठावरती या. अर्थातच मोहनजी शिंगटे आणि चंदूदादा सोनावले यांच्याकडून पिंपलोली टीम विजयी झाल्याबद्दल 1000 रुपयांचं कॅश प्राईज होतं आणि चौकारासाठी 100 रुपये आणि षटकारासाठी 200 रुपये प्रेमचंदू सोनावले यांच्याकडून होते. आपण व्यासपीठावरती या. श्री गणेशा धावत संख्येचा एकीकडे पाहतोय आपण आंतरट नीड गोरसई बी टीम आणि त्याच्या विरोधात दामत बी. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. इथे मात्र अपील तंत्राचा वापर केलाय. आमचे इसालके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत संतोषजी इसालके सर. पहिला बॉल एकेरी धावत संख्येचा तदनंतर आलाय डॉट. आणखी एक डॉट बॉल पाहतोय. चांगली गोलंदाजी सध्या गोलंदाज आशिषच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी एकीकडे जर पाहायला गेलं तर टॉस जिंकला होता तो मात्र आंतरट नीड गोरसई बी. आज फार नाव लौकिक आहे खरं म्हणायला गेलं तर. ज्या नका घेऊ ओके आंतरट नीड बी टीम ही फार महत्त्व आहे दादा. मला सुरुवातीला तसं नाव आलं. अजय सर कोचिंगच्या भूमिकेत आहे सध्या. काय ना दादा ज्यावेळी ही नावं घेतो ना आपण त्यावेळी तुमच्यात ती ताकद ती पॉवर आणावी लागते. जर आम्ही भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचं नाव घेतो तर तो भारताचा नव्हे तर जगाचा क्रिकेटचा देव बनला आहे. हे भारतासाठी फार गुणगौरव आहे. यावेळी मात्र इकडे पाहायला गेलं तर इथे वाईटचा इशारा येतोय. वाईटच्या माराने एक एक्स्ट्राची धावफलकावरती आपण अनुभवतोय. अद्यापपर्यंत 3 धावा या धावफलकावरती आहेत. हवाई हल्ला मानेंटरी पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा. बॉल जातोय लॉंग ऑफ रिजन मधून 4 धावांसाठी 1 बाउन्स चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती टोटल या ठिकाणी जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 7 आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जिकडे तिकडे जावा एकच आवाज ऐकायला येतो क्रिकेटच्या मैदानात. तो आवाज म्हणजे मनोज दादा कराले. या स्पर्धेचं थीम सॉन्ग यांच्या माध्यमातून रचलं गेलंय. कृष्णा घाटे सरांकडून या ठिकाणी पारितोषिक लागलं जात आहे. अंतरट नीड बी टीम बॅक टू बॅक 3 चौकार, बॅक टू बॅक 3 षटकार, 1100 रुपयांचं कॅश प्राइज. सध्या म्हणायला गेलं तर एकीकडे अंतरट नीड बी टीम मैदानात पाहायला मिळतीये. सध्या नवीन आहे आणि संपूर्णपणे क्रिकेटचा अनुभव घेण्याची तयारी मैदानात दाखवलेली आहे. इथे एक धाव कंप्लीट झाली आहे. कुर्राम गोलंदाजी मार्कवर दामतकडून या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसून येत आहे. टॉस जिंकला. टॉस जिंकल्याच्या नंतर आपण पाहतोय निर्णय घेतला तो या ठिकाणी अंतरट नीड बी टीमने बॅटिंग करण्याचा. आणि हे बॅटिंग साकारत असताना थोडीशी बॅटिंग लाईन कमतरतेत पाहायला मिळाले. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात एक चौकार जरूर आला होता तो बॅटर किरण जाधवच्या बॅटमधून, परंतु किरण जाधव परतीचा प्रवास या ठिकाणी करताना दिसून आले. चांगला फटका यावेळी मात्र अगदी बॉलला दिशा दिली आहे. बॉल थांबत नाही. डिपेक्स्ट्रा रिझन 4 धावांसाठी आणखी एक दर्जेदार चौकार. चांगली फिल्डिंग यावेळी दामट टीमकडून पाहायला मिळाली. पिकी थोडी चुकली होती परंतु यावेळी मात्र कोणत्याही धावसंख्येचा धोका मैदानात आला नाहीये. अद्यापर्यंत आपण पाहतोय टोटल पुढे सरकले जाऊन पोहोचले 13 आकड्यावरती. सांघिक कोट्यातला ही दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आणखी एक फटका खेळण्याचा प्रयत्न. किरण जाधवच्या पारीचा अंत झालाय परंतु किरण करडे हा नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झाला होता. वन डाऊनच्या विकेटवरती ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला परंतु त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. तोच किरण आता स्ट्राईकवरती आहे. खुर्राम आहे गोलंदाजी मार्कवर. पहिला षटक फेकलं होतं ते आशिष गोलंदाजाने. त्यानंतर खुर्रामवरती जबाबदारी आहे. गुलडाई स्पॉटवरती अगदी स्लोवर डिलिव्हरी. त्यानंतर फटका जरूर आलाय. ऑन साईडला फटका होता. इथे एकच धाव कंप्लीट होईल. फार काटेकी टक्कर होण्याचे चान्सेस असे वाटत असताना कुठेतरी या धावसंख्येला मोठा ब्रेक दिलाय. अगदी खुर्रमची गोलंदाजी सुद्धा सामन्यात एक चुरस निर्माण करते. कारण पहिल्या इनिंगचा खेळ चालू असताना अंतरट नीड बी टीम थोडा धावसंख्येच्या संकटात जरूर पाहायला मिळतोय. फटका जरूर खेचलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल क्रिकेटच्या जीवनदायिनीला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण अंतर टीमकडून मैदानावरती होतोय. इथे एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्ती पथावरती आलाय आणि टोटल जाऊन पोहोचले ते एका विकेटच्या नुकसानी अंती 16 आकड्यावरती. 16 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट.
सरपंच चषक 2025 महेश दविर्ले यांच्या नावाने असलेली ही स्पर्धा अर्थातच शिवशाही ग्रुपचे सर्व आमचे नवनाथजी बागडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आहे. औचित्यपूर्ण स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. सांघिक कोड्यातलं तिसरं षटक गोलंदाज अफजल पाहायला मिळतोय. चला जरा स्पीडअप करा प्लीज. फार चांगला स्ट्रोक. यावेळी मात्र ताकदीचा पुरेपूर वापर, प्रॉपर टायमिंग, फ्रंट फूट वरती आले आणि इथे फटका खेचलाय. बॉलला फक्त दिशा दिले. डीप मिड विकेटच्या डोक्यावर बॉल ट्रॅव्हल. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अफजलला पहिल्या बॉलवरती षटकार जरूर लगावला. इथे हवाई हल्ला चढवलाय. चेंडू खाली स्वतः बॉलर आणि यावेळी मात्र कोणतीही चुकी नाही. आता परतावं लागेल ते फलंदाज अक्षय जाधवला. अजयजी डायरे सर. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण ताकदीचं झालंय. यावेळी मात्र पंबाल होत असताना दुहेरी धाव कन्वर्ट केली आहे. फार चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा हवाई हल्ला चढवलाय. नो मॅन झोन मध्ये बॉल लँड जरूर झालाय. इथे मात्र धावा येतील. सिंगल. टोटल पुढे सरकते. जर पाहायला गेलं तर आंतरट नीट बी टीमचा विचार करायला गेला तुम्ही तर अगदी धावसंख्येला पुढे भरारी देण्याचं कार्य सुद्धा चालू आहे. कारण तिसरं षटक चालू आहे आणि तिसऱ्या षटकातील चौथ्या बॉलचा खेळ संपलाय. डॉट बॉलची संगता या ठिकाणी आपण पाहतो. इथे षटक क्रमांक 3 आलय समाप्ती पथावरती आणि 26 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 विकेटचं पतन. फार अड्डीतड्डीची लढत पाहायला मिळत होती. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर अवघ्या 6 धावा होत्या. कुठेतरी या धावसंख्येला मोठा ब्रेक मिळाला होता. परंतु तदनंतर जर तुम्ही पाहायला गेलं तर कुर्राम गोलंदाजीला आले
तिथे त्यांनी 9 धावा खर्च केल्या. आणि आता अफजल ज्याच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण केला होता तो मात्र फलंदाज अक्षयने, आणि तिथे अक्षयने षटकार टोकला आणि त्यानंतर विकेट आली. 3 षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र पाहायला मिळते ती 26 या आकड्यावरती. यस, धन्यवाद संदीप बोराडे सर. यानंतर होणारी मॅच असेल जय हनुमान भुतिवली ब विपक्ष लढेल तो मात्र अवनीत 11 नेवाळी कर्जत. तर दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण दोघांनी रिपोर्टिंग करा. नवनीत 11 नेवाळी कर्जत आणि विरोधात लढेल जय हनुमान भुतिवली ब संघ. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे याकडे प्रामुख्याने आयोजकांनी सूचना संघापर्यंत पोहोचवलं. आणि काय बॅटिंग सध्या तरी अंतराळ नीड 11 संघाने दमदार बॅटिंग केली, कारण मागच्या दोन्ही मॅचमध्ये 30-30 धावा होत्या. 5 षटके 30-30 धावांचा स्कोर दोन्ही मॅचमध्ये आपण पाहिला. पण इथे 3 ओव्हरमध्ये सध्या स्कोर आहे तो 26 या धावासंख्येवरती. किमान येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जर 20 ते 25 धावा अजून जोडल्या तर मोठी टोटल ठरेल, कारण आजच्या रात्रीमध्ये धावा येत नाही आहेत. जिथे लो स्कोर देखील तुम्हाला रफटप होताना दिसत, अशा परिस्थितीमधून अशा पिचवर अंतराळ नीड 11ला किमान 50 पर्यंत तरी पोहोचावं लागेल, कारण दामत खुर्रम संघाची देखील बॅटिंग दमदार आहे आणि त्यांच्या या बलाढ्य फलंदाजी समोर एक चांगला स्कोर पाहिजे. आणि तो चांगला स्कोर उभारण्यासाठी सध्या प्रयत्न करावे लागतील दिनेश जाधव आणि किरण खर्डेला. डाव सावरावा लागेल. आपण मैदानाच्या आतमध्ये जेव्हा उतरतो ना तेव्हा विपक्षी टीमचे गोलंदाज कोण आहेत याच्यापेक्षा चेंडू कसा येईल, चेंडूचा टप्पा आणि चेंडूवरती नजर असणं हे फलंदाजांसाठी फार महत्त्वाचं आहे. जय मल्हार बाकरीचा पाडाने मॅच जिंकली आहे. निलेश महाले भरपूर खुश आहेत. बाकरीचा पाडा ग्रामस्थांचाही तेवढं चांगलं सहकार्य या क्रीडा स्पर्धेला, कारण मैदान त्यांनी या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलं. संदीप बोराडे सर कॉम्बॉक्समध्ये जॉईन आहेत. या ऐकूया उर्वरित 2 षटकामध्ये आवाज संदीप सरांचा. फार चांगला बॉल. यावेळी मात्र अगदी बॅटची कडा बहुतांशी घेतली होती आणि सरळरित्या बॉल मात्र काहीसा स्लिपच्या खेळाडूच्या हातात जाण्याची चिन्हे निर्माण झाली होती. परंतु यावेळी मात्र इथे एकच धावेल. 14 षटक. अजय जसा खरं म्हणायला गेला ना, समालोचकांचे शब्द एक क्रिकेटपटूच्या कानात अगदी तेल ओतणारे असतात. त्यातून ते घ्यावे की नाही घ्यावे हे क्रिकेटपटूचं फार मोठं वैशिष्ट्य असतं. जसं तुम्ही आता मगाशी वर्णन केलं, समझने वाले को इशारा काफी होता है अगदी. परंतु इथे आता या मॅचकडे कॉन्सन्ट्रेट जरूर करूयात आपण, कारण एकीकडे दामट टीम आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी अंतरट नीड बी टीम. बॉलला अतिरिक्त बाउन्स केला होता यावेळी गोलंदाज आशिषच्या माध्यमातून, कारण यावेळी 14 षटक आलं आहे आणि 4थ्या षटकाचा तुम्ही विचार करायला गेला तर पहिलं स्पेल आशिषने हाताळलं त्यावेळी मात्र अवघ्या 6 धावा या गोलंदाजाने मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात खर्च केल्या. अंतरट नीड बी टीमला अगदी जकडून ठेवला होता. परंतु आता या क्षणी पुन्हा तोच गोलंदाज आहे. उचलण्याचा प्रयत्न पंचांकडे अगदी अपील तंत्राचा वापर करतायत बॅटर, परंतु सटीक लाईने बॉल तुमच्या मित्र म्हणेला समोरून गेला आणि त्याच्यावरती मात्र पंचांचा कोणताच इशारा आला नाही आहे, कारण अगदी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय संदीपजी गायकवाड सर आणि त्याच समवेत लेग अंपायर राजेंद्र भोईर सर. इथे सुद्धा एकेरी धाव पाहायला मिळते. फार चांगलं स्पेल आशिषच्या माध्यमातून मैदानावरती हाताळलं जात आहे. गेल्या 2 ते 3 वर्षांचा अजय सर तुम्ही अंतरट नीड बी टीमचा प्रवास पाहायला गेला तर फार मोठ्या भव्य दिव्य ट्रॉफ्यांपर्यंत त्यांची मजल गेलेली होती. परंतु मला वाटते काहीसं 1-2-3 प्रवास 22 पारितोषिके 22 ट्रॉफ्या त्यांच्या नावावरती जरूर झाल्यात. परंतु आता या मैदानात या चमचमत्या ट्रॉफीपर्यंतचा प्रवास आहे तो मात्र काय घडतोय मैदानात ते पाहूयात. परंतु इथे सुद्धा पुन्हा एकदा आशिषच्या माध्यमातून सिंगल आले. अगदी 5 बॉलमध्ये या गोलंदाजाने आत्तापर्यंत 3 धावा खर्च केल्यात.
पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर 6 धावा आल्या होत्या. काय इकॉनॉमिकल स्पेल हाताळतोय अफलातून. फार मी तर म्हणेल आंतरट नीट बी टीमसाठी हा गोलंदाज डोकेदुखी ठरतोय. संघाचं नेतृत्व आहे कारण म्हणायला गेलं तर, परंतु समोर आगे बॅटर दिनेश. इथे सिंगल जरूर आले आहे. 4 षटकांचा खेळ संपला. टोटल मात्र पुढे सरकली जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. इथे फलंदाजाला परतीचा प्रवास करायला भाग पडत आहे. अगदी चांगली गोलंदाजी. अवनीत 11 नेवाली आणि त्याचबरोबर जय हनुमान भुतिवली संघाचे कर्णधार आपण दोघांनीही रिपोर्टिंग करा. यानंतर मॅच असेल अवनीत 11 नेवाळी कर्जत आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान भुतिवली बी संघ. चालू असलेल्या मॅच मध्ये आंतरट नीटच्या फलंदाजांची बॅटिंग सुरू आहे जिथे मात्र धावा उभा राहायच्यात आणि दामत टीमने इथून मात्र थोडं का होईना चांगली बॉलिंग केली. तिसऱ्या ओव्हर नंतर कमी गतीचा चेंडू पीक केलाय हवेमध्ये आणि पकडली आहे कॅच. विकेट गोज डाऊन, बॅटर आउट. थोडी ताकद लावायला पाहिजे होती ती किरण करडेने. समोर चेंडू होता, भरपूर टायमिंग होतं, वर चेंडू गेला आणि तिथून मात्र किरणला परतावा लागला. एक मोठी विकेट आहे किरण करडे, टॉप क्लास ऑलराऊंडर या संघाचा. इथून आउट होत असताना आंतरट नीड संघ. संदीप सर काय म्हणाल, आज खरं तर तीनही मॅचेसमध्ये पाहिजे तसा स्कोर होत नाहीये, काय सांगाल या विकेट बद्दल? अजय अगदी तुम्ही जसं म्हणता, परंतु थोडे सामने लेट सुद्धा सुरू झाले. बऱ्याच जणांचा प्रश्नचिन्ह होता, परंतु आता अगदी यशस्वीरित्या हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु एकीकडे जसं तुम्ही विचारलं की मैदानाची चाचपणी फार गरजेची आहे, तसं तुम्ही सूचित करताय यावेळी अगदी स्कोर होत नाही आहे. म्हणजे इथे गोलंदाजांचा बोलबाला या मैदानावरती जरूर आहे, ही मात्र स्पष्ट होत आहे. अगदी शरीराला झोकून दिलं होतं या बॅटरने मैदानावरती, परंतु कोणताही मोठा फटका या बॅटमधून आला नाही. एक सिंगल जरूर पाहायला मिळाली. आणखी एक चांगला दमदार फटका पाहायला मिळतोय, परंतु या दमदार फटक्यामध्ये फलंदाजाला परतावं लागतंय. सध्या या बाजूचं मैदान अजय आपल्यासाठी थोडं न दिसण्यासारखंच आहे, कारण एकीकडे आपण पाहतोय आमचे
टॉस बॉक्स, त्यानंतर आपण पाहतोय संपूर्ण डीजे आणि त्यानंतर आपला आलेला खेळाडूंचा डगआउट संपूर्णपणे ऑनसाईड जर पाहायला गेले तर आपल्यासाठी काही त्या बाजूला दिसत नाही, त्यामुळे नक्कीच झेल टिपला आहे यावेळी फिल्डर नाही आणि यावेळी आणखी एक विकेट जाते. कर्जत नेवाळी एक बॉल शिल्लक आहे फक्त. कर्जत नेवाळे आणि भुतिवले दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 31 या आकड्यावरती. सूरज जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनस्वी या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत. भुतिवली टीम या ठिकाणी हजर आहे. कर्जत नेवाळे अजिंक्य बेलोसे, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित आपण मंचावरती हजेरी लावा. इनिंग ब्रेक जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळते 33 विजयासाठी आता 34 धावसंख्येची गरज आहे. काय घडतंय हे सेकंड इनिंग मध्ये जरूर ऐकूयात. तेहतीस धावा उभारल्या त्या आंध्र नीट टीमने. 3 ओव्हरमध्ये 26 धावा. तर संदीप गायकवाड सर नेवाळी संघाशी हॅलो. आपण संपर्क करा. योगेश ढोळे सर आपण आला असेल तर स्टेजकडे या. योगेश ढोळे सर मी आपल्याला इन्व्हाइट करतो की आपण स्टेजकडे यावं. आणि यानंतर जी मॅच होणार आहे खरं तर जय हनुमान भुतिवली बी संघाचा कर्णधार इथे आलाय. अवनीत 11 नेवाळी संघाचा कर्णधार लवकर या. आणि या ठिकाणी आपण पाहतो की अवघ्या 33 धावा झाल्या आंतर नीट संघाच्या. 3 ओव्हरमध्ये 26 होत्या. मागच्या 2 ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा आल्या त्या आंतर नीट संघाच्या. आणि अवघ्या 34 धावांचं टार्गेट इथून देण्यात आलंय टीम दामत संघाला.
हॅलो. अंतरट नीड बी टीमने जर या ठिकाणी विकेट हॅट्रिक नोंदवली तर कृष्णाजी घाटे यांच्याकडून तब्बल 1100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. फलंदाजांना चेंडू द्या. दोन्ही फलंदाजांना चेंडू द्या. दामत बी टीमला स्कोर पाहिजे तो 34. बघा फलंदाजांसाठी सूचना आहे की खेळाडू कक्षाच्या पुढे बघा जी लाईन तिथे मारण्यात आलेली आहे. एक फलंदाज आऊट झाला की नवीन फलंदाज तो आधीचा फलंदाज लाईन पर्यंत येईल त्याच्या आधी आपण मैदानाच्या आतमध्ये गेलं पाहिजे याची नोंद घ्या. क्रॉसिंग लाईन त्या ठिकाणी मारण्यात आलेली आहे. खरं तर याची आपण नोंद घ्या. दामत बी टीम या ठिकाणी बबलू चेंडूची चेकिंग करतायत आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात शदाब आणि बबलू, एका बाजूला बबलू एका बाजूला शदाब, आणि या दोघांना थांबवण्यासाठी पॉवर प्लेची ओव्हर हातात घेतली ती किरण करडेने. मागील 3 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय टीमने ज्या ट्रॉफी जिंकल्या, खरं तर भाकरीचा पाडा अगदी 2 मिनिटात नेवाळी संघाचं या ठिकाणी आगमन होईल. बुतिवली संघाचा कर्णधार इथे पोहोचलाय. किरण करडेने मागच्या 3 वर्षामध्ये जो काही आपला परफॉर्मन्स दाखवलाय, खरं तर आंतरराष्ट्रीय संघाने भरपूर ट्रॉफी जिंकल्यात. मागच्या 3 वर्षात 22 ट्रॉफी या संघाने जिंकल्या. खरं तर पहिल्यांदा कर्जत तालुक्यात एका दिवसामध्ये 3 ट्रॉफी जिंकण्याचा मान देखील आंतरराष्ट्रीय संघाने कमावला होता आणि बँड बाजाच्या गाजाबाजा करत त्या ट्रॉफी त्यांनी उंचावल्या होत्या. पण या वर्षीचा फॉर्म पाहता आंतरराष्ट्रीय संघाला कमबॅक करणं गरजेचं आहे. आपण प्रॅक्टिस कमी आहे किंवा आपल्याला वेळ नाही आहे, आपला आउट फॉर्म आहे असं काही पकडून चालणार नाही. कारण वाकसच्या टुर्नामेंटमध्ये पोशीर संघाचा परफॉर्मन्स बघा. या वर्षीच्या डेच्या टुर्नामेंटमध्ये पोशीर संघ फार कमी खेळला. नाईट पहिलीच टुर्नामेंट खेळला आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. त्यामुळे आपण जर जिद्द ठेवली, आत्मविश्वास ठेवला, हिंमत ठेवली तर स्कोर कितीही कमी असू द्या, आपला फॉर्म कसा आहे याच्याकडे न बघता सातत्याने त्याच गोष्टींचा खरं तर मनामध्ये ध्यास न घेता आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये नवीन मॅच, नवीन क्रीडांगण, नवीन स्पर्धा आणि नवीन टीम सोबत जिंकायचं आहे हा इरादा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल. आणि किरण करडे पहिल्या पॉवर प्लेमध्ये चला जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. दोन्ही टीमला सूचना आहेत. बबलू स्ट्राईक वरती असेल, शदाब नॉन स्ट्राईक आणि किरण करडे मैदानाच्या आतमध्ये. गेम इज ऑन. के इथून बॉलिंगला सुरुवात करेल. समोर येतो बबलू. 34 टू विन अशी सिच्युएशन आहे. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न किरण करडे. गोलंदाजीचा तोफखाना आंतरराष्ट्रीय संघाचा आणि पहिलं धारदार अस्त्र त्यांचं गोलंदाजी मधलं किरण करडे. जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखला जातो. भरपूर स्पर्धा किरण करडे खेळलाय. KPL मध्ये देखील प्रत्येक वर्षी हा खेळाडू संघामध्ये एक प्रमुख गोलंदाज म्हणून असतो तो किरण करडे. बबलू साठी दुसरा बॉल बॉटम साइडने. वा, बॅक टू बॅक डॉट बॉल. कॉन्फिडन्स वाढला असेल किरणचा आणि बबलूला इथून बॅकफुटवर ढकललं या 2 बॉलमध्ये. दोनही चेंडू मध्ये थोडा चेंज होता आणि बबलूने पहिल्या चेंडूवरती थोडा सावध पावित्र्य घेतला. दुसऱ्या चेंडूवरती त्याने आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला, पण दोनही वेळेस मात्र प्रयत्न निष्फळ ठरला. आणि आता किरण करडे तिसऱ्या चेंडूवरती काय रणनीती आखणार. बबलू देखील आता थोडासा फ्रस्ट्रेशन मध्ये जरूर असेल, कारण 2 डॉट बॉल खेळले, धावा आलेला नाहीयेत. स्कोर जरी कमी असला तरी या विकेटवरती लो स्कोर मॅचेस थोड्या रफटप होत आहेत. तिसरा बॉल मागे बबलूचा फटका. पोहोचलाय चेंडू सीमा पार. लक फॅक्टर ने आलाय हा चौकार. थँक्यू डेचे. 3 बॉल धावा झाले 4. शिवशाही ग्रुप कोल्हारे आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की पाहुण्यांची गर्दी, पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी पाहतोय. बरेचसे पाहुणे या ठिकाणी येत आहेत. 3 बॉल 4 धावा झाल्यात. खरं तर या मैदानाचे मालक पद्माकरजी क्षीरसागर, जगदीश क्षीरसागर, मारुती क्षीरसागर आणि रमेश क्षीरसागर यांचं मनापासून स्वागत. कट केलाय चेंडू. अडवण्याचा प्रयत्न झाला. एक धाव इथून मिळेल दामत बी टीमला. स्कोर 1 ने वाढलाय. धावा झाल्या 4 चेंडू मध्ये 5. चार चेंडू 5 धावा. स्कोर 34चा इथून चेस करायचा.
आंतरणी टीम किरण करडेला इथून पहिल्या पॉवर प्लेमध्ये खरं तर कमी धावांचं षटक टाकणं अत्यंत गरजेचं होतं. त्या अनुषंगाने बॉलिंग आहे. शदाबच्या शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. धावा धावा इथून येत आहेत. दामत बी टीमसाठी खरं तर ही खेळपट्टी थोडी कठीण आहे, पण ज्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये ती खरं तर त्यांच्यासाठी अत्यंत बेनिफिट आहे. आणि 6 धावा झाल्यात 5 चेंडूमध्ये. 34 धावा 5 षटके. स्कोर इथून थांबवायचा आहे. किरण करडेची ओव्हर आतापर्यंत चांगली आहे. लास्ट बॉल, शेवटचा बॉल मागे मोठा गॅप होता. डीप फाईन लेग मध्ये खेचलाय चौकार आणि स्कोर झाला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 10 धावा. येणारे चेंडू येते 24 रन्स पाहिजे 24. जाऊया आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे, जिथे आपण सर्वप्रथम सन्मान घेऊया सरपंच चषकामध्ये. आंथरड नीडचे पोलीस पाटील चंद्रकांतजी जाधव साहेबांना मी इन्व्हाइट करेल की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यावं, जिथे शिवशाही ग्रुप कोल्हारे यांच्या वतीने सरपंच चषकामध्ये आपला इथे सन्मान केला जात असताना उद्योजक भावेश बोंबे दादांच्या शुभ हस्ते आंथरड नीडचे पोलीस पाटील गावचे प्रमुख चंद्रकांतजी जाधव यांचा सन्मान. धन्यवाद दादा, आपण या स्पर्धेमध्ये आलात. त्यानंतर आदरणीय दत्ता गायकवाड साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. खरं तर दत्ता गायकवाड साहेब म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर व्यावसायिक आहेत आणि दादांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करतोय. मी विनंती करेल उद्योजक भावेश बोंबे दादांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय दत्ता गायकवाड यांना या ठिकाणी सन्मानित करावं. मनपूर्वक स्वागत दत्ता गायकवाड साहेब, आपण या स्पर्धेमध्ये आलात. शिवशाही ग्रुपच्या वतीने आपले धन्यवाद. त्यानंतर सूरज जाधव दादा, आंतरड नीडचे सूरज जाधव या ठिकाणी आलेले. सूरज, आपला देखील सन्मान आपण सरपंच चषकामध्ये या ठिकाणी करतोय. आयोजकांच्या वतीने हा सन्मान आहे. सूरज प्लीज कम फास्ट. त्यानंतर वसंत क्षीरसागर यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. वसंत दादा, आपण या ठिकाणी यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. 24 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. सूरज जाधव यांना इथे आपण सन्मानित करतोय. धन्यवाद सूरज, सहर्ष स्वागत सरपंच चषकामध्ये. त्यानंतर राजेश क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राजेश क्षीरसागर यांना विनंती केली की आपण यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर जितेंद्र शिंगे दादा यांच्या शुभ हस्ते वसंत क्षीरसागर यांना आपण सन्मानित करतोय. वसंत दादा क्रिकेटचे खूप मोठे फॅन आहेत आणि दादा सरपंच चषकामध्ये आले, त्यांचं सहर्ष स्वागत. ऑन गोईंग मॅचकडे जिथे आपण जाऊया, योगेश ढोळे सर यांचंही आगमन झालंय. ओव्हर नंबर 2 ला इथून सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साईडला इथून खेचलाय, 1 धाव. राजेश क्षीरसागर यांना आपण सन्मानित करतो. ही मॅच अशीच चालत राहणार आहे. पर बॉल रन, 1 बॉल 1 चेंडू, 23 बॉल. आता 23 ची गरज आहे. त्यानंतर हे षटक संपलं की आपण काही पाहुण्यांचा सन्मान बाकी आहे. आपण हे षटक संपलं की सन्मानाकडे जाऊ. कॅमेरा ऑन गोईंग मॅचकडे, जिथे मात्र खेळाडूंना डिस्टर्ब नको. आणि मॅच इथून एक बॉल तुम्हाला आंतर नीडकडे दिसेल तर एक बॉल दामतकडे देखील दिसेल. या दरम्यान चेंडू टाकलाय डॉट बॉल आणि आदरणीय ज्ञानेश्वरजी हजारे साहेबांचं आगमन. या ठिकाणी साहेबांची ग्रँड एंट्री सरपंच चषक 2025 मध्ये आणि त्यांचा सुपुत्र देखील आय थिंक त्यांच्या सोबत आहे. तर मी विनंती करेल ज्ञानेश्वरजी हजारे साहेबांना की अतिशय सन्मानाने, आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक आपण या व्यासपीठावरती यावं. साहेब, आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज फुल टॉस, मागे खेचला हवेत. कॅच ड्रॉप, कॅच इथून ड्रॉप. पंचांचा खरं तर निर्णय या ठिकाणी नो बॉल प्लस सिंगल. खराब चेंडू होता या ठिकाणी, भरपूर उंच होता, हाईट होती आणि त्यावरती कॅच जरी पकडली असती तरी नो बॉलने सिंगल जरूर आली आणि 2 धावा फलकावरती आल्या. यस, तरी देखील या ठिकाणी चेकिंग केलं जाईल. नो बॉल. थर्ड अंपायरचा निर्णय या ठिकाणी येतोय की निर्णय या ठिकाणी नो बॉल. फ्री हिट असेल नेक्स्ट बॉल वरती. 23 बॉल 23 होत्या, 2 आल्यात. फ्री हिटचा बॉल, फटका भारी आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. कॅच जरी पकडली तरी फलंदाज सेफ असेल. 3 धावा इथून मिळाल्या. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे येणाऱ्या 22 चेंडू मध्ये. एक बॉल महत्वाचा आंतर नीट संघासाठी.
स्कोर थोडा कमी आहे आणि आता इथून मात्र गोलंदाजीवरती थोडा इम्पॅक्ट टाकावा लागेल. हातातून चेंडू निसटलाय. बबलू धाव्यासाठी प्रयत्न करत होता. एक चेंडू मात्र डॉट आलाय. असेच डॉट बॉल आले पाहिजेत, कारण अशाच डॉट बॉलने हा सामना मात्र आपल्या बाजूने बनवता येईल. दोन्ही टीमचे कर्णधार आलेले आहेत. हे षटक संपलं की आपण या ठिकाणी टॉस करू. ज्ञानेश्वरजी हजारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांचं सहर्ष स्वागत. अक्षय जाधवच्या या बॉलिंगने मात्र दामत बी संघाच्या फलंदाजांना बाउंड्री पासून थोडं दूर ठेवलंय. बाउंड्री येत नाहीयेत, पण एक एक धाव्यासाठी देखील संघर्ष करायला भाग पाडावा लागेल दामत बी संघाला. अक्षयचा चेंडू, बबलूचा फटका उंच हवेत. डाऊन दी बॉल जजमेंट चुकीचं ठरलं आणि 2 धावा इथून दामत बी संघाच्या पूर्ण. आदरणीय कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनीलजी घोडविंदे साहेबांचं देखील आगमन. साहेब आपलं सरपंच चषकामध्ये कोल्हारेकरांच्या वतीने, शिवशाही ग्रुपच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. हातात आलेल्या संधी आंध्र नीट संघ सध्या गमावतोय. गोलंदाजाने जे चान्स बनवल्यात विकेट घेण्यासाठी, जो प्लॅन आखलाय त्या प्लॅन मध्ये फलंदाज फसतायत, पण फिल्डिंग मध्ये थोड्या चुका होत आहेत. त्या आंतर नीट संघाच्या पकडाव्या लागतील, कारण कॅचेस विन द मॅचेस आणि एक कॅच आपल्या संघासाठी अत्यंत महत्वाची आहे. फटका फटका बबलूचा हवेत आहे. मागे खेळाडू धावतो दिनेश जाधव. 2 खेळाडू पाठला करतायत. चेंडू या ठिकाणी सीमा पार आलाय. चौकार. रन्स इथून पाहिजेत आता फक्त आणि फक्त 14. पाहुण्यांना इन्फॉर्म करा. कॉल असेल जय हनुमान भुतिवलीचा. टेल इज द कॉल आणि टॉस जिंकलाय तो मात्र अवनीत 11 नेवाली टीमने. अन्वी 11 नेवाली टीमने. कॅप्टन योगेश ढोळे या ठिकाणी आमच्यासोबत जॉईन होत आहेत. धन्यवाद गायकवाड साहेब, आपण मंचावरती आसनासोबत दोन्ही टीमला आपण शुभेच्छा द्या. योगेश, निर्णय काय असेल टॉस जिंकल्यानंतर? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेऊ. यस योगेश, आज खरं तर नेवाळीचे सर्व खेळाडू टीममध्ये असणार आहेत का, की कोणता खेळाडू अनुपस्थित आहे ज्याच्यावरती खरं तर टीमची जबाबदारी असेल, असं काय आहे का? नक्कीच नक्कीच सर. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर बरेचसे यंगस्टर आपण टीममध्ये खेळवतो आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलं तर बरेचसे चांगले प्लेयर आहेत आमच्याकडे देखील, परंतु काही यंगस्टरला प्लेयरला संधी मिळत नाही. त्याच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं ही संधी निर्माण केली आहे. म्हणजे अगदी प्रॅक्टिसपासून बरेचसे प्लेयर लांब आहेत आणि असेच आम्ही खेळणार आहेत आज. योगेश, या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला शुभेच्छा आम्ही देतोय नेक्स्ट मॅचसाठी. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे, जिथे अवघ्या 14 धावांची आता गरज आहे आणि एक सिंगल नाही इथून रन आता येईल. बॅटिंग करणार तो मात्र जय हनुमान भुतिवली, फिल्डिंग करेल तो मात्र नेवाली. आदरणीय दर्शन पाटील आणि आकाश चंचे दादांचं आगमन या ठिकाणी होतं. अतिशय आतुरतेने आम्ही दादा आपली वाट पाहत होतो आणि आपण या ठिकाणी आलात, आपलं सहर्ष स्वागत. 17 बॉल आहेत आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 13 धावा. किरण करडेला इथून मात्र आपल्या टीमसाठी बॉलिंग करावी लागेल आणि हा चेंडू मागे शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून काढलाय तो मात्र बबलूने चौकार. सामना आता दूर चाललाय आंध्र नीट संघासाठी, कारण चेंडू जास्त राहिलेत आणि धावा कमी राहिल्यात, कारण आता 9 धावांची गरज आहे. चेंडू आहेत ते मात्र 16. लो स्कोअर मॅच होती आणि इथून डीजे बजाव. नऊ धावांची गरज आहे. किरण करडे पुन्हा एकदा बबलू समोर आहे. रिव्हर्ससाठी एफर्ट्स लावते बबलू. किरणचा हा चेंडू बॉल जरी कॅरी केला असला तरी बबलू मात्र सेफ आहे. शदाब आणि बबलू एकही विकेट दामट टीमची अजून आउट झालेली नाहीये. खरं तर ही थोडी
निगेटिव्ह बाजू होती, कारण आंतरनीट टीमला विकेट इथून घ्याव्या लागत होत्या, कारण स्कोर कमी होता, चेंडू जास्त होते. अशा परिस्थितीमधून सामना पलटण्यासाठी तुम्हाला विकेट घ्याव्या लागते, दडपण टाकावं लागेल आणि ती प्रेशराईज सिच्युएशन इथून बनवता येईल का आंतरनीट टीमला. बबलूचा फटका पुन्हा एकदा, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमा पार, आलाय चौकार. डीजे आमच्या प्रेक्षकांना विनंती करतो की आपण तो बाउंड्री लाईनचा पट्टा आहे तो आपण कृपया त्या ठिकाणी पकडून ठेवू नका आणि बाउंड्री लाईनच्या आतमध्ये सुद्धा कोणी येऊ नका. आणखीन एक रिव्हर्स, बबलूच्या बॅटमधून हा चौकार. एका धावेची आता गरज आहे. स्कोर इथून लेवल झालाय तो दामत बी टीमचा आणि कंपल्सरी चेसिंग प्रमाणे एका धावेची गरज. बघा जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आलेत, जे आमचे छोटे प्रेक्षक आहेत, आपण प्लीज बाउंड्री लाईनच्या बाहेर जा, ही मी तुम्हाला विनंती करतोय. आणि बाउंड्री लाईनचा जो पट्टा आपण पकडून ठेवलाय तो देखील पट्टा आपण सोडावा, ही विनंती करतोय. नाहीतर आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील, याची नोंद घ्या. प्रेक्षकांना ही सूचना आम्ही करतोय. तो बाउंड्री लाईनचा पट्टा कृपया आपण हातात पकडून ठेवू नका. एका धावेची आता गरज आहे. स्कोर लेवल झालाय. बबलूची तुफानी बॅटिंग सध्या सुरू आहे आणि इथून पंचांचा निर्णय येईल आणि व्हाईट बॉलने जिंकलाय तर मात्र दामत बी संघ. विजयी संघाचे अभिनंदन. आणि दोन्ही टीम या ठिकाणी बुतिवली संघ आपण बॅटिंग करणार आहात आणि फिल्डिंग असेल ती मात्र अवनी 11 नेवाली कर्जत या संघाची. चला यानंतर काही पाहुणे या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या सन्मानाकडे आपण जाऊया. तर यानंतर मी विनंती करेल आयोजकांना या ठिकाणी निलेश दादा आपण यावं. रोशन पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. रोशन दादा यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. रोशन पाटील यांना मी इन्व्हाइट करेल की आपण स्वागत कक्षामध्ये यावं. कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण स्वागत कक्ष कव्हर करा, जिथे पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. रोशन पाटील दादा यांचा सत्कार आपण स्वागत कक्षामध्ये करतोय. मी